इथून पुढे आता लगेच कामाला लागू आपण, कारण आपल्याला आता सांगणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला तुम्हाला तर घाम आलेलीच तुम्हाला आता लगेच सुरुवातीलाच. आणि तर मला सुरुवात करायची. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी, तुमचं नाव काय? नाही ते असू दे, त्याला बी घेतो मी तावडीत, पण तुमचं नाव काय मला सांगा एकदा. सारंगधर महाराज. आणि तुमचं नाव ध्यानात नाही राहिलं. आसाराम महाराज. आता दोघं तुम्ही माझ्या समोर आहेत. आपल्याला कीर्तन समाप्त करायचं, सरळ महाराजाला संवाद करायचा आपल्याला. महाराज, प्रपंच ओसर असं तुमचं मत आहे, पण पहिली गोष्ट महाराजालाच प्रश्न आहे. तुमचेच काही अभंग असे की तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही शास्त्राचं अध्ययन केलेले, हजार पारायण मला असं वाटतं नाथबाबाच्या गाथेचे आपलं भागवताचे केले, हजार पारायण जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी ज्ञानेश्वरीचे केलेले. आणि साऱ्या समस्त अशा प्रकारच्या शास्त्राचं अवलोकन करून महाराजांचा निष्कर्ष असा ठरलेला आहे. महाराजाला विचारलं, पहिला महत्वाचा मुद्दा आहे महाराज, तुम्ही एकीकडे म्हणता प्रपंच ओसर हो, पण पहिला महत्वाचा मुद्दा आहे, प्रपंच ओसरण्याकरता त्या प्रपंचाचं अस्तित्व असावं लागतं. कारण स्वतः प्रमाण कितीतरी आहे की प्रपंच नावाची वस्तू झालीच नाही महाराज. न झाला प्रपंच, न झाला हा प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळे यह नाना किंचन न असती. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच झालाच नाही. आता झालं काय माहिती का, माऊलीने 15 अध्यामध्ये सांगितलं, वांजेची लेखा, कैची जन्म पत्रिका, नवी नळी भूमिका, केकल पुपा, वेमकुसुमांचा पांडवा, कौनी देठू तोडावा. म्हणजे हे जरी तुम्हाला नाही कळलं आता तर बरं का, आसाराम महाराज हनुमंतरायाने फोन केला एक दिवस म्हणजे भीष्माचार्याला की बुवा आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारची सून पहा. ते म्हणे माझ्याकडेच मुलगी आहे. म्हणजे स्वतः भीष्माचार्यांची मुलगी, हनुमंतरायाचा मुलगा, त्यांचा विवाह ठरला. भीष्माचार्याला वाटलं आता हुंडा द्यावा लागेल, म्हणून जंगलात गेले, सश्याच्या शिंगाची शिकार केली, 10 सश्याच्या शिंगाची शिकार केली, 20 शिंग आणले. एका सश्याच्या शिंगाची किंमत आहे 2 लाख रुपये. आता ध्यानात घ्या, एवढा मोठा पैसा त्यांनी 40 लाख रुपये जमा केला. मस्त मंगल कार्यालय गंधर्वनगर केलं, वाजेचे पुत्र वाढायला ठेवले, आलं का, आकाशाचे फुलं घेतले, नाही ते पुत्र, मला असं वाटतं नाही ते लोक जेवले, कासवाचं तूप होतं महाराज दुधाचं, ध्यानात आलं का. आणि एवढा मोठा थाटात लग्नाचा कार्यक्रम त्यांनी पार केला आसाराम महाराज. म्हणजे हनुमंतरायाचा मुलगा, भीष्माचार्याची मुलगी, सश्याच्या शिंगाचा व्यवहार केला, गंधर्वनगर बुक केलं, नाही मला असं वाटतं कासवाचं काय म्हणजे कासवाचं दूध काढून त्याचं तूप केलं, वंध्येचे पुत्र वाढायला ठेवले, आकाशाचे फुलं तोडून देवबाप्पा आणून मला असं वाटतं हार तयार करून 2 मुलांचं आणि या वधूवरांचं काय झालं, लग्न झालं. आसाराम महाराज काय झालं, लग्न झालं. मग हनुमंतरायाला मुलगा आहे का? नाही. काय नाव म्हटले तुमचं? तुमचं नाव काय? सारंगधर बुवा. हनुमंतरायाला मुलगा आहे का? नाही. भीष्माचार्याला मुलगी आहे का? नाही. गंधर्वनगर आहे का? नाही. आकाशाला फुल आहे का? नाही. वाजेला पुत्र आहे का? नाही. मग महाराज, नाही तरी मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही नाही त्या कथेत रंगले का नाही? लवकर लवकर बोला. ती कथा नाही पण तरी तुम्ही रंगले का नाही? लवकर लवकर सांगा, बोलत जा ना. रंगले का नाही? जी वस्तू नाही पण तरी लोक रंगले, मला असं वाटतं तसं प्रपंच नावाची वस्तू नाही तरी आम्ही नाही त्याच्यात रंगलो का नाही, एवढं सांगा मला. रंगलो का नाही. आणि म्हणून मला महाराजाला असा प्रश्न करायचा, महाराज तुम्ही स्वतः सांगितलं प्रपंच नाही आणि एकीकडे सांगता तुम्ही प्रपंच ओसर. पहिला महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे शंका आहे. आणि दुसरी शंका अशी आहे की मला सांगा, इथं बसलेले पैकी तुम्हाला प्रपंचाची राख रांगोळी आवडते का वाढ आवडतो? शारंगधर बुवा सर सांगा, वाढ आवडतो का? तुम्हालाच वाढ आवडतो का सांगणाऱ्याला बी वाढ वाटा लागला? इथे कोण आहे असा महाराज की ज्या हे जयांना आवडे? सांगा मला की हवा जीवत्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, पण हे कोणाला आवडे? हे कोणाला आवडत नाही महाराज. म्हणजे आमच्या घरी प्रपंच वाढला पाहिजे, संतती असली पाहिजे, धन धान्य असलं पाहिजे, हे मी म्हणत संतान
नियम असा आहे, निस्सव वष्टी शतम दशतम लक्षम सहस्रदीपो या विठाला विठाला आमचे परमश्री परम आदरणीय श्री हरिभक्त परायण आता म्हणजे दरवर्षी असतेच ना, आलं का? पण आता सुरुवातीलाच माझे कीर्तनाला आले म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. विठाला मला सांगायचा मूळ मुद्दा काय आहे? पहिली शंका अशी आहे की प्रपंच नाही तरी महाराज तुम्ही ओसरू म्हटली एक. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महाराज तुमचेच प्रमाण असे की प्रपंच आम्हाला काय आहे, बऱ्याच लोकांना इच्छा आहे की प्रपंच वाढला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची शंका अशी आहे की महाराज प्रपंचाच्या बाबतीत जर विचार केला तर स्वतः महाराजाचे कितीतरी प्रमाण आहे. प्रपंच अजिबात तुम्ही त्याग करू नका, नाश करू नका. संतांचे बी पाहन तुम्ही स्वतः माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं प्रपंचात त्याग करून तुम्ही देवाच्या द्वारात राहिले पाहिजे का संसारात राहून. स्वतः महाराजाचे प्रमाण आहे ना, आसोनी संसारी वा. जीव वेगळी आचोनी संसारी जीव वेगळी आचोनी संसारी जीव वेगळी आचोनी संसारी वेदशास्त्र उभारी माझी तिसरी शंका ही आहे की प्रपंच महाराज. पहिली शंका काय आहे की नाही प्रपंचच नाही आणि ओसरो असं म्हणणे शोभत नाही. त्याच्यानंतर प्रत्येकाला इच्छा आहे की आमचा प्रपंच वाढला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की महाराजाचेच प्रमाण असे सुखे करावा संसार किंवा आसोनी संसारी जीव वेगू करी. आणि महत्वाचं चौथी शंका अशी आहे की महाराज वास्तव जर विचार केला तर महाराजांनी चित्त समोर का ठेवलं? का बरं? म्हणजे प्रपंच ओसरून चित्त तुझे पायी मोर चित्त समोर का ठेवलं? आणि पाचवा महत्वाचा माझी पाचवी शंका अशी आहे की वास्तव जर विचार केला की देवालाच ही प्रार्थना का केली? किती शंका झाल्या आता? या 5 झाल्या. प्रपंच नाही तुम्ही ओसरो असं का म्हणले? ही दुसरी गोष्ट आहे की सऱ्याला प्रपंच वाढ आवडतो. तिसरी गोष्ट आहे की महाराज तुमचेच प्रमाण असे की सुखे करावा संसार. आणि चौथी शंका अशी आहे की चित्त समोर का ठेवलं? आणि पाचवी शंका अशी आहे की देवालाच प्रार्थना का केली? विठाला आपण म्हणजे नंतर पाहू. पण पहिला महत्वाचा मुद्दा आता महाराजाला प्रश्न करायचा, महाराज प्रपंच तुम्ही का ओसरो? ह्या 5 शंका बाजूला ठेवा. आता वास्तव जर विचार केला तर महाराजांनी सांगितलं बाबा प्रपंच का ओसरो त्याचे मूल कारण महाराजांनी याचं संशोधन केलं. पहिला महत्वाचा मुद्दा आहे प्रपंच का ओसरो? याच्यामध्ये फल नाही म्हणून प्रपंच ओसरो एक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की हा प्रपंच क्षय अतिशय दोष संपन्न आहे म्हणून प्रपंच ओसरो. परिणामाने प्रपंच दुःख देतो म्हणून प्रपंच ओसरो. या प्रपंचाचं स्वरूप दुःख आहे म्हणून प्रपंच ओसरो. त्याच्यानंतर किती केला तरी हा पूर्ण होत नाही म्हणून प्रपंच ओसरो. किती मुद्दे झाले आता? हे 5च मुद्दे. पहिले शंका 5 आणि आता हे 5 मुद्दे. चला आता प्रपंच ओसरो का म्हटले महाराज? याच्यामध्ये आसाराम महाराज फल नाही. आता मला सांगा, सरळ प्रक्रिया मला तुमच्या समोर मांडायची की ज्या वस्तूमध्ये फल नाही अशी वस्तू स्वीकारणारा मनुष्य शहाणा का मूर्ख असला पाहिजे? शारंगधर बुवा, ज्या वस्तूमध्ये जाऊ दे आता तुम्हाला ते नाही कळणार. तुमच्या बायकोने तुमच्याकडे 50,000 रुपये दिले आणि सांगितलं परतूर मध्ये ना सुंदर गिर गाय घेऊन या. तुम्ही गेले 50,000 रुपये घेतले. मग व्यापारात म्हणजे आपल्या बाजारात गेले आणि बाजारातून जाऊन व्यापाऱ्याला विचारले की ही गाय मला पाहिजे. गाय पसंत पडली तुम्हाला, ताजी तवानी होती आणि त्याला विचारले बुवा ही गाय दूध किती देते? ते म्हणे बाबा ही चांगला खुराक खाती, पाणी चांगलं पिते, अजिबात काळजी करायचं काम नाही. फक्त 2 कामं हे काय करत नाही. एक काय करत नाही, एक वासरू देत नाही, दुसरं दूध देत नाही. आणि मग तुम्हाला एवढा आनंद झाला की बरा बाबा कुठानच करायचं काम नाही. 50 दिले गाय घरी घेऊन आले.
आता तुमच्या बाईने मस्त ववाळायला ताट करून ठेवलं, तुम्हाला अगोदर गाईला ववाळलं आणि नंतर तुम्हाला ववाळायच्या अगोदर विचारलं, मालक 50,000 रुपये घेऊन गेले, गाय चांगली आहे पण हे दूध कधी देणार, मी तर उकडे लावून ठेवले. पण तुम्ही सांगितलं ती खुराक चांगली खाती, शेंगदाण्याची खाती, सरकीची खाती, पाणी चांगलं पिती, घास चांगला खाती. बाई पण 2 कामं करत नाही. काय करत नाही? एक दूध देत नाही आणि दुसरं वासरू देत नाही. मग तुमच्या बायकोने, मला तुम्हाला असा प्रश्न करायचा, तुमच्या बायकोने ताट तुम्हाला ववाळला असेल का फेकून मारलं असेल? लवकर लवकर बोला. तुमच्या बायकोने तुम्हाला ताट ववाळला असेल का फेकून मारलं असेल? मला मूळ सिद्धांतावर यायचं. मारलंच असत, नुसतं मारलं असत, मग तिला फेकून मारायला वेळ लागलं का वेळेपणा तुम्ही गेला? लवकर बोला. आता मी बोलक करतो, तुम्हाला काळजी करू नका. तुम्हाला आणि आपण अजिबात करत नाही, पाय पडूच नका माया, तुम्ही समोर येत माया. म्हणजे मला सांगा, तुमच्या बायकोने ताट फेकून मारलं असं, तिला वेळ लागलं का तुम्हाला वेळ लागलं? तिला वेळ नाही लागलं, तुम्हाला वेळ नाही लागलं, पण वेळेपणा निश्चित तुम्ही केलेलं आहे. का? कारण ज्या गाईला दूध नाही वासरू नाही, आता ऐका नाथबाबाची ववी, जिचे कधी नव्हे दुबते, जे धरून येणे गर्भाते, पोषिता ऐशा गाई ते पावे दुखाते पोषिको. नाथ महाराजांनी सांगितलं ना मला, अहो अशी गाय घेऊन येणार महामूर्खच असला पाहिजे. वंध्या गाय घेऊन आला, लक्षात आलं. आता मुली भेटत नाही आणि मुलीला डॉक्टरनं सांगितलेलं आहे, बाबा ही मुलगी अशी आहे की आता आपत्ती होणार नाही, डॉक्टरने निष्कर्ष दिला. आणि मग तुम्हाला ती मुलगी लग्नाला ठेवली किंवा आता मुला लग्न, म्हणजे मुलाचं लग्न होत नाही, मग ती मुलगी आपत्तीच देऊ शकत नाही, त्या मुलीशी लग्न करणार का हो? किती जरी बायको नाही भेटली, तो म्हणे पाळणाच नाही आलं तर अशी बायको करायची कशाला? जी गाय दूधच देत नाही ती का घरात आणायची कशाला? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, आता हे आमची सारंगधर बुवा, आता 7 जूनला सरकीचा टाइम, बरोबर 1200 परतूरला जाऊन 2 थैल्या आणायच्या असं ठरवलं त्यांनी. 2200 रुपये घेतले, निघाले आणि निघताच एक हातगाडीवर तो थैले घेऊन आला, सांगितलं आपण फक्त 2 थैल्या 200 रुपये. ते म्हणून चांगलीच गोष्ट आहे बाबा, 2200 रुपयाचे थैले आणल्यापेक्षा इथं अत्यंत महत्वाचे 200 रुपयाचंच काम 2000 तर शिल्लक राहा लागले. मग त्यांना विचारलं, बाबा एक म्हणजे आवरेज कसं काय? ते म्हणे त्याचं म्हणून तुम्हाला सांगितलं की 200 रुपयाला घेऊन जाईल. त्याचं कारण काय? तो म्हणे हिला खत टाकायचं काम नाही, पाणी द्यायचं काम नाही, अजिबात फवारणी करायचं काम नाही. कसं काय? एकदा लावून दिली की पुन्हा काढायलाच जायचं. ते म्हणे काय कारण? ते कापू त्याला म्हणजे बोंड येत नाही आणि पातळ येत नाही. सारंगधर बुवा ऐका, आता या फलना चुंबीचा फलना तुरुंबीचा जे काही पंडू सुद्धा तो रुखूच्या, ज्याला फळ नाही, ज्याला पुष्प नाही, अरे हा प्रपंचच मुळात फलकट आहे. फलकाट तो संसार, फलकट आहे म्हणजे दिलं माधव महाराजांनी प्रमाण. आता लक्षात ठेवा, ज्या गाईला दूध नाही ती गाय घेऊन येणं मूर्खपणा. ज्या थैल्यात, मला असं वाटतं ज्या वृक्षाला बीज नाही आणि फळ नाही तो घेऊन येणं मूर्खपणा. एवढं ध्यानात आलं तर पहा, आता लक्षात आलं का? तसं प्रपंच नावाच्या गाईला किंवा या वृक्षाला, याला फळ नाही आणि पुष्प नाही, इथं बसलेल्या पैकी आपण स्वीकारला का त्यागला? मला सांगा बरं, स्वीकारला का त्यागला? आपण स्वीकारला. आणि ज्याला फळ नाही पुष्प नाही असा घेऊन येणारा मूर्ख असतो. ध्यानात आलं तर पहा, आता ज्याला फळ नाही पुष्प नाही अशी वस्तू घेणारा मूर्ख असतो. ध्यानात आलं तुमच्या? तसं प्रपंचाला फळ नाही आणि प्रपंचाला फुलं नाही, आणि तो आम्ही सर्वांनी काय केला? सर्वांनी काय केला? स्वीकारला. मग आम्ही शहाणे का मूर्ख? सारंगधर बुवा इकडे पहा, माझ्या डोळ्यात डोळे घालून, शहाणे का मूर्ख आहेत आपण? नुसते मूर्ख आहे का महामूर्ख आहे? हा महामूर्ख मला करायचा नाही, म्हणून महाराज सांगतात, देवा एक काम कर. काय कर? अभंगाचं
समाप्त झाला. आता दुसरा मुद्दा काय होता की या प्रपंचामध्ये क्षय अतिशय दोष संपन्नता आहे, ध्यानात घ्या. क्षय अतिशय म्हणजे काय? उदाहरणार्थ आमची इथे आश्रम बुवा किंवा सारंगधर बुवा, आता तुम्ही ह्या गावचेच आहे ना, ह्याच गावचे. तुम्ही तुमच्या कामाला एक गडी येईन, योगा योगाना त्याला 100 एकर जमीन झाली महाराज 2-3 वर्षातच. त्याला तुमच्याच शेतात धन सापडलं, तुमच्याच शेजारी 100 झाली, तुम्हाला 50 आणि त्याला 100. तुमचा 1 एकरचा बंगला, त्याचा 2 एकरचा. आता त्याच गल्लीमध्ये तुम्हाला तिकडे जावं वाटतं? लवकर बोला. त्या गल्लीत जावं वाटतं तुम्हाला? नाही जावं वाटत? नाही जावं वाटत ना? बरं नाही वाटत तुम्हाला लोकात झालेलं? हा, बरं नाही वाटत का? नियम आहे महाराज, बरोबर त्यांचं हे, त्यांनाच नाही कोणालाच नाही बरं वाटत. हे आता माझ्या कामाला होतं रावे, आलं का? मग आता माझ्या कामाला होतं म्हणजे काय? तुम्हीच गावात श्रीमंत होते, पण आता तुमच्यापेक्षा तो वरचढ झाला, याचं नाव तुमच्या अतिशयाचा क्षय झाला. तुमच्या अतिशयाचा काय झाला? क्षय झाला. आणि हा दोष समस्त प्रपंचामध्ये, हर क्षेत्रामध्ये मारा, राजकारणात आहे, समाजकारणात आहे, आपल्या आपल्या या आध्यात्मिक कारणामध्ये सुद्धा आहे. बरेच वरचढ झालेले लोक, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कालामध्ये पान तुम्ही, म्हणजे आता बऱ्याच वेळेला येन म्हण साण म्हणतो, येन हवर म्हणमतोम तदेव ब्रह्मतोम विद्येनेदम येदेदम येद उपासती येन चक्षुषा पश्यती येन चक्षुषा पश्यती, असे तुकाराम महाराज एक तर बहुजन समाजातले. आणि त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडायला लागले. आणि मग हे लोकांना बरं पडलं महाराज, हे ज्यांना येतं त्यांना ते म्हणे हे तर आपलं भांडवल याच्याकडे गेलं कसं काय? बरोबर ना? नाही म्हणजे हे तर आमचा, म्हणजे अनादी हा ठेवा आमचा आहे. व्याकरण आम्हीच बोलायचं. सकल वेदशास्त्र अध्ययन समुत्पन्न मम आत्मानम श्रुती स्मृती वेदोक्तम पुराणोक्तम. मला सांगा, काही जरी म्हटलं आपल्याला कळतं का? ते कळत नाही. पण तुकाराम महाराजच्या मुखातून बाहेर पडलं. आणि मग हे प्रस्थापित जे होते ते म्हटले हे तो माल आमचा आहे, पण याच्याकडे कसं काय आला? तरी तुकाराम महाराजांनी त्यांना हा करून सांगितलं, बाबा तुम्हाला वेद माहिती, आम्हाला वेदाचा अर्थ माहिती. वेदाचा तो अर्थ माझीच ठावा, केरणी वाहावा परमात्मा, केरणी वाहावा परमात्मा, केरणी वाहावा परमात्मा. महाराजांनी सांगितलं असं. आणि त्यावेळेला पण तरी महाराजाला ते काही म्हणजे दांड्याना मार किंवा चिमणी नावाची बायको पाठवून दे, म्हणजे असा अनेक प्रकारचा छळ महाराजांचा केला. मग महाराजच्या लक्षात आलं की बाबा माझं मोठे पण खपणं होय, मग त्याच्यापेक्षा मीच प्रपंच खपून जातो याच्यामध्ये. बरं झालं देवा तू प्रसन्न झाला, तू देवा आता एक काम कर गाड्या, अशा लोकात राहिल्यापेक्षा देवा नको मला हा प्रपंच, काय कर? अभंगाचं पहिलं चरण, प्रपंच वसरा प्रपंच वसरा प्रपंच वसरा प्रपंच वसरा प्रपंच
तिसरा मुद्दा का होता आपला की पहा महाराज, या प्रपंचामध्ये आपण सर्व जर बारकाईने संशोधन केलं तर याच्यामध्ये सर्व स्वार्थी लोकांचा भरणा आहे आसाराम महाराज. आता हे सारंग दर्व आहे, तुमचं लग्न झालेलं आहे ना तुमचं. मला फक्त एक उत्तर द्या, तुम्ही लग्न तुमच्यासाठी केलं का आमच्या ताई साहेबासाठी? लवकर लवकर बोला आसाराम बुवा, तुम्ही लग्न तुमच्यासाठी केलं का बायकोसाठी केलं? असं म्हणजे असं बोललं पाहिजे, पटकन मोकळं होतं मला. तुम्ही जे लग्न केलं तुमच्यासाठी केलं, तुमच्या बायकोसाठी, तर दोघाला गरज होती. बरोबर आहे ना? तुम्हाला तिची आणि तिला तुमची. आसाराम महाराज आत्ताशी बोलायला लागले तुम्ही, तर बरोबर बोलले ते. कारण याज्ञवल्क्य याज्ञवल्क्य आपले या शास्त्रामध्ये वर्णन केलेले. त्यांना 2 पत्नी आहे, गार्गी आहे, लक्षात आलं नाना बरोबर. तर त्या 2 बायकांपैकी त्यांनी विचारले मला आता म्हणजे मला निघून जायचं, प्रपंच माझा समाप्त झाला, आता तुम्हाला काय काय पाहिजे? तर पहिली बायको उठली आणि तिने सांगितलं मला धन दौलत वगैरे सर्व पाहिजे. आलं का? ती म्हणे मला हे वाडे सर्व माझ्या नावचे करून द्या, कारण एका शास्त्रार्थ करायचे ते, आणि शास्त्रार्थ केलेच नंतर हजारो गाई यायचे महाराज त्यांना, इतके विद्वान होते. तर त्यांनी 2 बायकांना सांगितलं पहा, तर त्यांनी सारी एकीनं सारं व्यावहारिक धन घेतलं. पण एक एवढी हुशार होते, ते म्हणे महाराज तिनं ते बरं झालं ते घेतलं माझ्या अगोदर उठून, पण मला तुमच्याकडे धन पाहिजे. ते म्हणे काय पाहिजे? विद्या धनम सर्व धन प्रधानम. कारण हे विद्या धन असं आहे महाराज. आता मी येताना जर माझ्याकडे विद्या आहे, मला आता म्हणजे वज होतं का तिचं? विद्येचं वज होतं का? नाही. बरं आता मला चोराची भीती आहे का? अंगठ्या जर असल्या, काल ब्रह्मा महाराज मला म्हटले की बुवा ही अंगठी देऊ का तुम्हाला? म्हणून नको बाबा, चोर हाणते मला, अगोदर तर हाणलेलं आहे. आलं ध्यानात आलं का? म्हणजे मला भीती आहे का काही? मला भीती आहे का काही? म्हणजे सोन्यावाल्याला भीती आहे महाराज, लक्षात आलं का? पण म्हणजे याचं ओझ होत नाही, चोराची भीती नाही, भातृभाज्य. मी आता 10-12 वर्ष राहिलो, नाना राहिले, तुमचं भावानं काही तुमच्याकडे शिकलेलं घेतलं का वाटून? नाही. म्हणजे न भातृभाज्यम न च भारकारी न चौर्यहार्यम, म्हणून विद्या धनम सर्व धन प्रधानम. तिनं हा श्लोक म्हणला आणि सांगितलं महाराज. ती म्हणे बाई तू तर बरीच हुशार दिसती, व्याकरण बी बोलते कोणी. ती म्हणे इथून पुढे आणि तुमच्याकडे शिकायचं. आणि मला सांगा, तुम्ही त्या बाईनं विद्या घेतली, आणि विद्या घेत असतानाच विद्यारण्य आपलं याज्ञवल्क्यानं सांगितलं बाई जाया कामाय जाया प्रयोग होती. जगामध्ये बायको ही बायको करताच लग्न करीत असते, आणि पत्यू कामाय पती प्रयोग होती. पती जो प्रेम करतो ना पत्नीवर, हे त्याच्या करता करीत असतो. आलं का? म्हणून पाहा तुम्ही, आता गाडीसाठी बैल का बैलासाठी गाडी? लवकर लवकर आसाराम बुवा, गाडीसाठी बैल का बैलासाठी गाडी? गाडीसाठी बैल. पण एक माणूस असा होता, गुरुजी सांगायचे, बैलासाठी गाडी महाराज. काय सांगा तुम्हाला, म्हणजे दुसरे बैल घ्यायचा आणि त्या गाडीवरती बैल टाकायचा, पायी सुद्धा चालू देत नव्हतं, ध्यानात घ्या. इतका जीव लावित होता. बरेच लोक म्हणायचे महाराज त्यांना लेकराला जीव लावत नाही पण बैलाला जीव लावतो. पण सोलापूरचा पोट आला की पठ्ठ तिथे जायचा आणि पाटावर बैल दामटायचा. तो आलं का? दामटायच्यानंतर आता बैलाचा नंबर का याचा नंबर, पण माईक मध्ये पुकारलं जातं की रामभाऊ पाटलाचा पहिला नंबर. आता नंबर याच्यासाठी येते, जरी तो गाडीत बैल टाकीत होता पण ते बैलासाठी नव्हता जीव लावीत, याच्यासाठी नंबर पहिला रामभाऊ पाटलाचा. ध्यानात आलं का तुमच्या? म्हणजे ही प्रीती आपल्या लोके दृश्यते, लोकांमध्ये जी प्रीती आपल्याला पाहायला सापडते महाराज, ही स्वार्थ मूलक आहे. आणि महाराजांनी याचं संशोधन केलं. पहा ना, एक वृक्षम क्षीण फलम त्यजन्ति वेगा, ज्या वृक्षावर फळ नाही तिथं पक्षी थांबते का नाही? ज्या तळ्यामध्ये पाणी नाही तिथं माशी थांबते नाही? ज्या आता पहा ना, एवढं मोठा हार घातला आता आमच्या महर्षींच्या गळ्यामध्ये, आपले नारद महर्षी. आता ह्यो हार सकाळी कुठून आला होता? सकाळी हार म्हणजे एक तर तो बागात होता, त्याच्यानंतर तो म्हणजे फ्रीजमध्ये आला, फ्रीजमधून पुन्हा ताटात गेला, 7:30 वाजेला म्हणजे पुन्हा त्याची मिरवणूक निघली, 8:30ला माझ्या गळ्यात आला, आणि त्याच्यानंतर आता 10:30 पर्यंत आमच्या महर्षीच्या गळ्यात आहे, आणि त्याच्यानंतर तो हार कुठं जाणार? आता मला सांगा, एवढा मोठा हार आहे आपल्याला घरी भेटतो का? महर्षी घरी भेटतो का हार आपल्याला? घरी हार नाही का आपल्याला? हार नाही घरी, घरी हार आहे म्हणून तर इथं आपण सारे. आलं का? म्हणजे हार म्हणजे लक्षात आलं का? तो हार वेगळा, पण ह्यो हार एवढा आहे. याच्या आता हे कीर्तन संपलं, आणि कीर्तन संपल्यास नंतर सर्व फुलं खाली पडले, आणि साऱ्या श्रोत्यांच्या पायाखाली फुलं जाऊ लागले. तर एक फुल दुसऱ्या फुलाला विचारू लागलो, दादा सकाळी तो म्हणे आपण बगीचा, दुपारी तो म्हणे फ्रीजमध्ये, 6:30 वाजेला तो म्हणे ताटामध्ये, 7:30 वाजेला तो म्हणे मिरवणूक, 8:30ला तो म्हणे महाराजाच्या गळ्यात, 10:30 पर्यंत ते म्हणे विनेकऱ्याकडे, आणि आता 11ला ते म्हणे लोकांच्या पायाखाली. कस काय रे? ते म्हणे आपलं काम झालं भाऊ आता. ध्यानात आलं का तुमच्या? तसा हा समाज आहे.
हे महाराजांनी बारकाव्याने पाहिलं. मृगा पुष्पम पुरुषोत्तम ते जंती मधुपा दग्धम वनांत मृगा. ज्या वनाला जाळ लागला महाराज तिथं कोणी ते वनचर प्राणी थांबत नाही. आणि त्याच्यानंतर काय गणिकाचे ना, गणिका वेश्या भोगी कवडा वेचे मग दार इच्छे पुन्हा येते याचे. गणिका आपल्याला म्हणजे वेश्या घरात येऊ देते पैसा आहे तोपर्यंत. आणि भ्रष्ट श्रीराम मंत्रीना राजा भ्रष्ट झाला. आता मला सरळ सांगायचं, सध्या मोदी साहेबाला किंमत कर, राहुल भाईला किंमत, लवकर लवकर बोला. आसाराम महाराज मोदी साहेबाला किंमत आहे की नाही. म्हणजे लोक कोणाच्या पाठीमागे पळते, मोदीच्या पाठीमागे पळते. आणि एकदा मोदीचं नाव कमी झालं की बरोबर राहुलकडे जाणार लोक. आता हेच काय कारण आहे त्याचं कारण आहे महाराज वातावरण बनलं. लोक सत्तेच्या मागे राहते बरोबर. आता तुम्ही मग बोलले शब्द आहे की नाही, सत्तेच्या पाठीमागे लोक. आता हे जे विरोधी पक्ष नेतेच तिकडे जाते काय कोणा आठो ध्यानात घ्या. म्हणजे काय त्याचं कारण आहे, सत्तेशिवाय लोक राहू शकत नाही. कारण भ्रष्ट श्रीराम मंत्रीना सर्व कार्य वशात जनोभिरमते कशास्ती को वल्लभा. कारण जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. गजेंद्र नावाचा पक्ष आपल्याला आपलं पशु आपल्याला कल्पना महाराज माग एवढे मोठे लोक त्याच्या होते पण काय माग कोणीच राहिलं नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने सांगितलं हा काही लक्ष्मी ती काही गजराज पण पाहणं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आमचं हे काळीचे नाही कोणी. धनाने भूमो महाराज धन भूमीत राहतं. पशुष्ट गोष्टी म्हणजे पशुधिक आपल्या गोठ्यात राहतात. नारी गृहद्वारी म्हणजे शेजीची कामिनी आहे पण ती फक्त दारापर्यंत तीही दूर राहिली. आणि त्याच्यानंतर एवढंच नव्हे मग देहश्चितायाम देह कुठे येतपर्यंत येतो, चितेपर्यंत येतो. आणि कर्मानु गच्छती जीव एका. आपण जे चांगलं केलं तेच आपल्या बरोबर येतं. म्हणून बरं झालं देवा तू प्रसन्न झाला. आता एक काम कर गड्या, नकोच या प्रपंचात राहणे स्वार्थी लोकात. काय कर असे करी गप्पा प्रपंच प्रपंच